हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सवरे चॅनलवरती। तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। आज माझ्या आईचा आणि माझ्या सिस्टरचा बर्थडे आहे, म्हणून आम्ही फिरायचं प्लॅनिंग केलं आहे। आज आम्ही मिनी वृंदावन म्हणून फेमस असलेला इको विलेजला जात आहे। तर तिथं कसं का आहे ते तुम्हाला दाखवतो, चला भेटूया। तिकीट वगैरे आता आम्ही ऑनलाईन काढलेली आहे। आता जाऊया पुढे। ट्रेनला तर आज लय गर्दी आहे, संडे आहे म्हणून सगळेजण फिरायला चालले आहेत। आई या लोकांना बसायला भेटलेला आहे, आमच्या लोकांना बसायलाच भेटलं नाही। आता बघू 1.5 तासाचा प्रवास आहे, कसा जातो ते। आम्ही अंधेरीवरून पालघरसाठी ट्रेन पकडली आहे। आता मला तर बसायला भेटलं नाही, चला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू तरी दाखवतो कसा आहे म्हणून। मित्रांनो, बॅटरी पार्क आता जरा चेक करत जावा, ट्रेन येते की नाही। तुमच्या 2 मिनिटाच्या घाईसाठी तुमचा जीवही जाऊ शकतो। इथे आता एकाला उडवलं आहे, पोलीसवाला त्याला शोधत आहेत की कुठं उडाला आहे तो। अर्धा तास झाला त्याला शोधत आहेत, ट्रेन पण थांबलेली आहे। काय माहिती भेटला की नाही, भेटला वाटतं। ट्रेन आता चालू होत आहे। प्लीज कधीही अशी घाई करू नका बॅटरी क्रॉस करताना। इथल्या लोकल ट्रेनमध्ये तर काय येत नाही खाण्यासाठी, तर आम्ही घरून असं घेऊन आणतो नाश्ता वगैरे। तुम्ही पण जाल तर असं नाश्ता वगैरे घेऊनच जा, 1.5 तासाचा प्रवास असतो म्हणून लांबच्या प्रवासाला नाश्ता घेऊनच जायला पाहिजे। फायनली आम्ही पालघर स्टेशनला पोहोचलेलो आहे। आता इथं उतरण्याची खाई लागलेली आहे सगळ्यांना। पालघर स्टेशन तर आता तुम्हाला बाहेरचा सीन दाखवतो। तिथं बाहेरून एसटी आणि टॅक्सी वगैरे लागलेले असतात, रिक्षाच नाही। आता आम्ही चेक करतो कसं काय ते तुम्हाला सांगतो परत। पण पहिले आम्हाला लई भूक लागलेली आहे, तर आम्ही काहीतरी हॉटेलमध्ये जातो आहे नाश्ता वगैरे करायला। बाहेर स्टेशनच्या बाहेर आल्याच्यानंतर हॉटेल लोकमान्य असं शुद्ध शाकाहारी म्हणून दिसलेलं आहे आम्हाला। तिथं जात आहे आता आम्ही खायला, बघतो काय भेटतो इथे। मी माझ्यासाठी इडली मागवली आहे, त्या लोकांनी मेंदू वडा पावभाजी मागवली आहे। आता बघतो, खातो आणि चला तुम्हाला भेटतो नंतरला, पुढे सांगतो काय आहे। नाश्ता वगैरे करून झालेला आहे। आता आम्ही परत डेपोच्या इथं आलेलो आहे। इथं शेअरिंग ऑटो पण लागलेली असते, शेअरिंग टॅक्सी। ती पर पर्सन काहीतरी 100 रुपये घेते इको विलेज सोडण्यासाठी। आता बघूया, आमची पब्लिकच एवढी आहे तर आम्हाला पूर्ण एक टॅक्सीच लागत आहे। ही बघायचं का, ईडी बघा, ही बघा, हे बघा। कृष्णाला भेटा असं
स्ट्रगल आहे का इथं भेल बनवायची अशी चालत्या गाडीमध्ये? खूप हा खूप मेहनत घ्यायला इथे खाणारं माकड बसलं इथे बघा इथे लवकर मध्ये बनवत आणि आमच्याकडे सध्या काहीच सोर्स भेल नाही, चालत्या गाडीमध्ये भेल बनवायला किती आहे? आणि कशात बनवते सध्या काय? आंबा बिंबा आणलेला आहे, आंबा आहे, टमाटा आहे, कांदा आहे, मसाला नाही आहे. पण स्ट्रगल किती आहे बघा ना ह्याच्यात. लिंबू आहे. कापता पण येत नाही बघा. हात कापू शकतो, तुम्ही ट्राय करू नका. ट्राय करा. हे मध्ये मध्ये खाणारे माकड कापना. भेल अशी बनवून झालेली आहे बघा. प्लेट वगैरे पण घेऊन आलेलो आहे आम्ही आता. भेल मस्तपैकी अशी भेल आम्ही बसून आता फायनली तयार केलेली आहे. अरे 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 हे नको घेऊ मागे पेर आहे कापा बाहेर गोड आहे. दे अजून. थांब ना ती सगळ्यांना दे ना. पालघरवरून इथे यायला पण गाडीने 1 तास लागतो. असा एंट्री गेट आहे. इथं एंट्री चार्जेस वगैरे काय आहे नाही, फ्री एंट्री आहे. असा गेट आहे आतमध्ये जायला. आतमध्ये आलं होती असंच मस्तपैकी मोठीच आहे, मस्त असं वाटतं. त्याच्या बॅक साईडलाच गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे आहे. मस्त छान असं गणपती बाप्पाचं मंदिर बनवलेलं आहे इथं. इथं आता आमची सिस्टर रुची म्हणून इथं सेवा वगैरे करते. ती आता आम्हाला इथं पूर्ण फिरवणार आहे. ती बोलली की एक मंदिराजवळ या. आम्ही आता मंदिरकडे चाललो आहे. मंदिरच्या इथं पोचलेलो आहे. तिथं आता एक आरती चालू आहे. आता ती पण आरतीमध्येच आहे. तर आरती संपल्याच्या नंतरला ती आम्हाला पूर्ण फिरवणार आहे. तर चला बघूया. गोवर्धन अन्नक्षेत्र म्हणून इथं प्रत्येकासाठी जेवणाची सोय केलेली असते. पण इथं टायमिंग आहे 12 ते 3चा काहीतरी टायमिंग आहे. आम्ही एकादशीच्या दिवशी आलोय म्हणून इथं आज वऱ्याचं भात आणि वऱ्याचं डोसा आहे. एक बार हम लोग भगवान का नाम लेंगे. मेरा नाम राहुल है. मैं यहाँ पे जो भी गेस्ट आते हैं उनको थोड़ा हेल्प करता हूँ, बताता हूँ कब आरती वगैरह का टाइम रहता है. थोड़ा सुन के हम लोग यहाँ वृंदावन में भगवान कृष्ण के बाल लीला को देखने के लिए एक साथ समागम हुए. यहाँ भगवान ने कृष्ण ने अपने जीवन के 11 साल को व्यतीत किया. हालांकि भगवान तो अजन्मा है, ना भगवान की जन्म होती है ना मृत्यु होती है. लीला के तहत भगवान 125 साल का लीला किया इस भौम धाम में. तो भगवान का लीला को वही उत्तर प्रदेश में वृंदावन में जो आप देखे हैं उसी को यहाँ पे मैनिफेस्ट किया गया है, दिखाया गया है. यहाँ पूरा 144 एकड़ है, उसमें से 15 एकड़ में वृंदावन धाम को दर्शाया गया. हम लोग सबको को रिक्वेस्ट करते हैं मथुरा के तरफ से एंटर हुई. मथुरा गोकुल में असुरों का वध लीला, गिरिराज, नंदगांव, बरसाना, ये टोटल 92 लोकेशंस को हम देख के एग्जिट का डोर से एग्जिट कर सकते हैं. इस तरह करने के बाद यहाँ मंदिर है, मंदिर का दर्शन करो. अंदर में 7 मंदिर, बाहर में 2 मंदिर. इस तरह 9 टेम्पल्स यहाँ पे रखा गया है. आपको अगर मन होता है कि मैं भजन करना चाहता हूँ, यहाँ बहुत सुंदर भजन का व्यवस्था किया गया है. मृदंग, करताल, माइक दिया गया है. कोई भी लैंग्वेज है, गुजराती, मराठी, बंगाली, हिंदी, आप अपने हिसाब से, लेकिन भजन होना चाहिए. अरिजीत सिंह का गाना नहीं होना चाहिए. तो उस तरह से आप यहाँ बैठ के कर सकते हैं, आपकी इच्छा है. ठीक है. तो हम लोग हा असा एंट्री गेट आहे. इथून आता एंट्री स्टार्ट केलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय आहे ते. इथं असा परिक्रमा करायचा मार्ग आहे. तिथं सगळीकडे लिहिलेलं आहे. इथं प्रत्येक ठिकाणी कृष्णाची लीला दाखवली आहे. इथं मथुरा वगैरे सर्व आहेत, बघण्यासारखं आहे असं.
ज्या लोकांना पण वृंदावनला जायला भेटत नाही ना त्या लोकांनी इथं मिनी वृंदावनला या. सेम वृंदावनाने बनवलं आहे आणि इथं मस्तही वाटेल तुम्हाला येऊन. मस्त अशी प्लेस आहे इथं. नक्की इथे येऊन व्हिजिट करा. ब्रह्मांड घाट आहे. जेव्हा सर्व जे कृष्णाचे मित्र वगैरे खेळत होते तेव्हा कृष्णाने माती खाल्ली होती ह्या घाटची ॲक्च्युअली वृंदावनमध्ये. तेव्हा बलराम दाऊने जाऊन यशोदामय्याला सांगितलं की यांनी माती खाल्ली. तेव्हा कृष्णा खोटं बोलत होता की नाही म्हणून. पण जेव्हा यशोदामय्याने कृष्णाच्या तोंडात बघितलं तर माती खाल्लेली होती पण त्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड दिसत होतं. हीच जागा ब्रह्मांड घाट म्हणून. ॲक्च्युअल सेम प्लेस वृंदावनला पण आहे. दाखवले चप्पल काढ माती बघितली चप्पल काढा. हां तिथे आहे. इथं फिरण्यासाठी पूर्ण दिवसही कमी पडतो. पण आम्हाला काय लवकर जायचं आहे म्हणून आम्ही अर्धीच परिक्रमा करणार आहे. पण एक दिवस नक्की इथं पूर्ण परिक्रमा करायला येणार. मी आता पूर्ण नाही दाखवणार तुम्हाला व्हिडिओ, थोडीच दाखवतो कारण की लय मोठे आहे. गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है श्री बांके बिहारी. रे काना माझ्या मनात कुणीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी आले मनात काना रे. तुझ्यासाठी आले मनात काना रे. तुझ्यासाठी आले मनात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पितु मात स्वामी. हरे राम